ऍक्च्युली मी त्यांना युवराजबद्दल काही सांगितलं नाहीये. का? केदार असं काय करतोयस? खांडेकरांचा विचार करून मी त्यांना काही सांगितलं नाही. अरे त्यांना कसं वाटेल की आपल्याच घरातला एक मुलगा स्वतःच्याच भावाच्या जीवावर उठलाय, इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागलाय त्याच्याशी. ह्या सगळ्या गोष्टीला कसं सामोरे जातील ते? हे बघ केदार, जे काही घडलं त्यात त्यांची चूक नाहीये. जर कोणाची चूक असेल ना तर ती युवराजची आहे. त्याच्यामुळे याची शिक्षा पण युवराजलाच मिळायला हवी आणि ती मी देईन. फक्त एकदा पुरावे हाती लागू देत. त्याला सोडायचं नाही आपण. एकदा मला फक्त इथून बाहेर पडू दे. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. केदार, माझ्यामुळे तू या मिशनचा भाग आहेस. माझ्यामुळे तुझी जे काही झालंय ना त्याला मी जबाबदार आहे. आज तुझा जीव आपण आपला जीव कधीच पोलीस डिपार्टमेंटच्या नावावर करून टाकलाय. हे मिशन किंवा कोणतंही मिशन तुझ्या एकटीचं नाहीये, ते पूर्ण टीमचं आहे. केदार, हे बघ, मला असं वाटतंय की तू या मिशन मधनं बाहेर पडावस. माझ्या आईला न्याय देताना मला तुझ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाहीये. मी या मिशन मधून मागे हटणार नाहीये. केदार प्लीज. अरे या वेळेला तुझ्या जीवावर बेतलंय. पुढच्या वेळेला तुला जर काही झालं तर मला काही होणार नाहीये. कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला काही होऊ देणार नाहीस. आणि हे मिशन आपलं आहे आणि आपणच पूर्ण करणार आहोत. तू साथ देशील ना? बस तर मग आणखीन काय हवंय? आता लवकरच आपण तुझ्या आईच्या गुन्हेगाराची माहिती खांडेकरांच्या घरातून काढू आणि हे मिशन लवकर संपवू. हे मिशन संपल्यानंतर माझा त्या घराशी काहीही संबंध नसेल.